हॅलो स्टुडंट, आपण FY BSc पेपर सेकंडमधला 4th चॅप्टर पाहतोय, सोर्सेस ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. त्यामधला हा लास्ट पॉईंट आहे, ॲप्लिकेशन्स ऑफ व्हेरियस वेव्स इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधल्या वेगवेगळ्या वेव्हचे ॲप्लिकेशन्स आपल्याला ह्या लेक्चरमध्ये स्टडी करायचे. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधला सगळ्यात सुरुवातीचा फर्स्ट वेव्ह आहे रेडिओ वेव्ज. मग रेडिओ वेव्जचे ॲप्लिकेशन कुठले आहेत हे आपण पाहणार आहोत. तर रेडिओ वेव्हचं फर्स्ट ॲप्लिकेशन आहे, रेडिओ वेव्ज आर यूज्ड इन रेडिओ ब्रॉडकास्टिंग अँड टेलिव्हिजन ऑफ TV सिग्नल. आपण रेडिओ सिग्नलचा यूज रेडिओ ब्रॉडकास्टिंगमध्ये किंवा TV सिग्नलसाठी, टेलिव्हिजनमध्ये TVला सिग्नल प्रोव्हाइड करण्यासाठी रेडिओ वेव्हचा यूज करतो. हे फर्स्ट ॲप्लिकेशन आहे. सेकंड ॲप्लिकेशन आहे, रेडिओ वेव्ज आर यूज्ड इन सॅटेलाइट कम्युनिकेशन, कम्प्युटर नेटवर्किंग अँड रेडिओ कम्युनिकेशन. रेडिओ वेव्हचा यूज सॅटेलाइट कम्युनिकेशन, कम्प्युटर नेटवर्किंगमध्ये आणि रेडिओ कम्युनिकेशन्समध्ये केला जातो. नेक्स्ट फोर्थ डे, रेडिओ वेव्ज आर ऑल्सो यूज्ड इन नेव्हिगेशन, ट्रॅफिक कंट्रोल, सेल्युलर टेलिफोनी अँड रिमोट कंट्रोल टॉईजमध्ये केला जातो. नेव्हिगेशन ट्रॅफिक कंट्रोलमध्ये ट्रॅफिक कंट्रोल कुठं होतं तर फॉर एक्झाम्पल एअरपोर्ट किंवा विमानं जे हे केले जातात, विमान ज्यावेळेस फ्लाय होतं त्यावेळेस नेव्हिगेशन ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे हवाई ट्रॅफिक कंट्रोलमध्ये याचा यूज केला जातो. किंवा सेल्युलर टेलिफोनी म्हणजे आपले जे सेल्युलर फोन्स येतं त्यामध्ये, किंवा रिमोट कंट्रोल टॉईज जे असतात खेळणी आपली, त्या खेळण्यांमध्ये रिमोट कंट्रोल जे खेळणी त्याच्यामध्ये सुद्धा रेडिओ सिग्नलचा यूज केला जातो. नेक्स्ट 5 नंबरचं ॲप्लिकेशन आहे, रेडिओ वेव्ज आर यूज्ड इन रिमोट सेन्सिंग, रिमोटमध्ये वापरतात. किंवा रेडिओ वेव्ज आर यूज्ड इन रडार सिस्टीम. रडार सिस्टीम हे इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन आहे रेडिओ वेव्हचं, कारण रडार सिस्टीममध्ये मोस्टली रेडिओ वेव्ह वापरतात आणि त्याचा यूज मिलिटरीमध्ये किंवा मिलिटरी ॲप्लिकेशनमध्ये मोस्टली होत असतो. सेकंड इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधला सेकंड वेव्ह आहे मायक्रोवेव्ज. मायक्रोवेव्जचे ॲप्लिकेशन कुठले येतं तर फर्स्ट ॲप्लिकेशन आहे मायक्रोवेव्हचं. ड्यू टू दिअर शॉर्ट वेव्हलेंथ, कोणाची मायक्रोवेव्हची वेव्हलेंथ ही शॉर्ट असते आणि शॉर्ट वेव्हलेंथमुळे त्याचा यूज कुठं होतं तर दे आर सुटेबल फॉर दी रडार सिस्टीम यूज्ड इन एअरक्राफ्ट नेव्हिगेशन. शॉर्ट वेव्हलेंथ मायक्रोवेव्ज असतात आणि वेव्हलेंथ याची शॉर्ट असल्यामुळं त्याचा उपयोग कुठं होतो, दे आर सुटेबल फॉर दी रडार सिस्टीम. रेडिओ वेव्ह पण रडार सिस्टीममध्ये वापरतात, मायक्रोवेव्हसुद्धा रडार सिस्टीममध्ये वापरतात. यूज्ड इन एअरक्राफ्ट नेव्हिगेशन सिस्टीममध्ये सुद्धा मायक्रोवेव्हचा वापर केला जातो. शॉर्ट मायक्रोवेव्ज आर यूज्ड इन रिमोट सेन्सिंग. रेडिओप्रमाणेच मायक्रोवेव्हसुद्धा रिमोट सेन्सिंगमध्ये वापरले जातात. मायक्रोवेव्ह towers can transmit information like telephone calls and computer data from one city to other city. म्हणजे एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती तुम्हाला टेलिफोन कॉल करायचा असेल किंवा कॉम्प्युटरचा डाटा सेंड करायचा असेल तर त्यामध्ये मायक्रोवेव्ह टावर्सचा यूज केला जातो इन्फॉर्मेशनचे ट्रान्समिशन करण्यासाठी. फोर्थ ॲप्लिकेशन आहे ब्ल्यूटूथ डिव्हायसेस आर मेड विथ दी हेल्प ऑफ मायक्रोवेव्ह. आपण जे ब्ल्यूटूथ वापरतो मोबाईलसाठी किंवा बाकीच्या याच्यासाठी आपण जे ब्ल्यूटूथ वापरतो त्या ब्ल्यूटूथ डिव्हायसेसमध्ये कशाचा यूज केला जातो, मायक्रोवेव्हचा यूज केला जातो. मायक्रोवेव्ह ओव्हन आर द इंटरेस्टिंग डॉमेस्टिक ॲप्लिकेशन ऑफ दिस वेव्ह. मायक्रोवेव्ज आर ऑल्सो यूज्ड इन मेकिंग ओव्हन. मायक्रोवेव्ह ओव्हन हे एक इंटरेस्टिंग अँड डोमेस्टिक ॲप्लिकेशन आहे मायक्रोवेव्हचं. आणि मायक्रोवेव्हचा अजून जो दुसरा प्रकार आहे मायक्रोवेव्ह ओव्हनचा तो म्हणजे ओन्ली ओव्हन. आता मायक्रोवेव्ह ओव्हन आपण ह्याच्यामध्ये वापरतो, आपल्या घरच्या होम ॲप्लायन्सेसमध्ये वापरतो, किचनमध्ये. पण ओन्ली ओव्हन जे असतं ना ते ओव्हन हे सुद्धा एक मायक्रोवेव्ह ओव्हनसारखंच आहे. पण ह्या ओव्हनमध्ये तुम्ही खूप हाय टेम्परेचर जे आपण किचनमध्ये वापरत नाही, जे आपण इंडस्ट्रीमध्ये वापरतो ओव्हन, हे ओव्हन
खूप हाय टेम्परेचरसाठी ॲक्ट होतात. 300 400 500पर्यंत हे टेम्परेचर जातं ओव्हनचं. तसं मायक्रोवेव्ह ओव्हन जे आहे ते कमी टेम्परेचरपर्यंत होम ॲप्लायन्सेसमध्ये आपण वापरू शकतो. म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन आणि ओव्हन दोन्ही पण मायक्रोवेव्हचेच ॲप्लिकेशन्स येतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधला थर्ड वेव्ज आहे इन्फ्रारेड वेव्ज. इन्फ्रारेड वेव्हचं फर्स्ट ॲप्लिकेशन आहे इन्फ्रारेड रेडिएशन्स इज यूज्ड इन इंडस्ट्रियल, सायंटिफिक, मिलिटरी, लॉ, इन्फोर्समेंट अँड मेडिकल ॲप्लिकेशन. इन्फ्रारेड वेव्ज हे मोस्टली किंवा जास्त प्रमाणात वापरले जाणारे वेव्ज येतं आणि ते कुठं कुठं वापरतात तर ते इंडस्ट्रीमध्ये वापरतात, सायन्समध्ये वापरतात, मिलिटरीमध्ये वापरले जातात, लॉ इन्फोर्समेंटमध्ये किंवा मेडिकल ॲप्लिकेशन्समध्ये इन्फ्रारेड वेव्ज वापरले जातात. नाईट व्हिजन डिव्हायसेस यूज ॲक्टिव्ह नियर इन्फ्रारेड इल्युमिनेशन. नियर इन्फ्रारेड आणि फार इन्फ्रारेड हे इन्फ्रारेड रेडिएशनचे दोन प्रकार आहेत. त्यामधला नियर इन्फ्रारेड इल्युमिनेशनचा यूज करून नाईट व्हिजन डिव्हायसेस क्रिएट केले जातात. थर्ड आहे इन्फ्रारेड डिटेक्टर्स आर एम्प्लॉयड इन अर्थ सॅटेलाइट बोथ ऑफ मिलिटरी पर्पज अँड फॉर मॉनिटरिंग ग्रोथ ऑफ क्रॉप्स. इन्फ्रारेड डिटेक्टर जो आहे तो इन्फ्रारेड डिटेक्टर कशासाठी वापरला जातो तर अर्थ सॅटेलाईटमध्ये किंवा मिलिटरी पर्पजमध्ये. आणि तिसरी गोष्ट तो म्हणजे जे क्रॉप्स येतं आपलं जे छोटे छोटे कोंब येतं त्या क्रॉप्सची ग्रोथवर मॉनिटरिंग करण्यासाठी सुद्धा हे वेव्ज वापरले जातात. दे आर वाईडली यूज्ड इन दी रिमोट स्विचिंग of domestic electronic devices such as TV sets, video recorder and Wi-Fi system. हे स्विचेसमध्ये वापरले जातात. रिमोट स्विचेसमध्ये सुद्धा वापरले जातात. मग रिमोट स्विचेस कुठले कुठले येतं तर टी व्ही सेटला रिमोट स्विच असतं. त्याच्यानंतरनं व्हिडिओ रेकॉर्डरमध्ये किंवा वायफाय सिस्टीममध्ये हे इन्फ्रारेड वेव्ज वापरले जातात. फोर्थ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधला फोर्थ वेव्ह आहे व्हिजिबल लाईट. व्हिजिबल लाईटचे ॲप्लिकेशन कुठले कुठले येतं तर कलर इन द व्हिजिबल स्पेक्ट्रम इन्क्लुडेड रेड, ऑरेंज, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो अँड व्हायलेट. आपल्याला कलरचं व्हिजन व्हावं. मग कलर कुठले कुठले व्हिज्युअलाइज्ड होतात आपल्याला रेड, ऑरेंज, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेट. ह्या कलरचं व्हिज्युअलायझेशन होण्यासाठी विच मेक्स अप ऑल कलर दॅट आर वी एबल टू सी. आपल्याला हे सगळे कलर पाहता यावेत याच्यासाठी व्हिजिबल वेव्ज येतं. व्हिजिबल लाईट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट टू ह्युमन. वी सी इट टू सी म्हणजे आपल्याला दिसते ज्या काही आपल्याला थिंग्स ह्या एन्व्हायरमेंटमध्ये दिसतात ह्या सगळ्या थिंग्स व्हिजिबल लाईटशिवाय आपण पाहू शकत नाही. व्हिजिबल लाईट कम्युनिकेशन सिस्टीम व्हिज्युअलाइज कम्युनिकेशन सिस्टीममध्ये व्हिज्युअल वेव वापरले जातात व्हिजिबल वेव्स. त्याच्यानंतर एम्प्लॉईज व्हिजिबल लाईट फॉर कम्युनिकेशन दॅट ॲक्युपाय द स्पेक्ट्रम फ्रॉम 380 नॅनोमीटर टू 750 नॅनोमीटर ह्या वेवलेंथमध्ये तुम्ही कम्युनिकेशन करू शकता. फिफ्थ लाईट आहे अल्ट्राव्हायोलेट लाईट. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधला हा एक वेव आहे. अल्ट्राव्हायोलेट लाईटचे ॲप्लिकेशन्स खाली दिलेले आहेत. अल्ट्राव्हायोलेट लाईट्स वाईडली यूज्ड इन इंडस्ट्रियल पर्पज अँड इन मेडिकल अँड डेंटल प्रॅक्टिस फॉर व्हरायटी ऑफ पर्पज सच ॲज किलिंग बॅक्टेरिया. अल्ट्राव्हायोलेट लाईट्स ही वाईडली कुठं वापरली जाते तर इंडस्ट्रियल पर्पजमध्ये किंवा मेडिकल्समध्ये वापरली जाते. मेडिकलमध्ये मोस्टली डेंटल प्रॅक्टिसमध्ये म्हणजे दाताच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यामध्ये वापरली जाते. ह्यामध्ये डेंटल प्रॅक्टिसमध्ये याचा उपयोग काय होतो तर किलिंग बॅक्टेरिया किल करण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट लाईट वापरली जाते. हॉस्पिटल्समध्ये जे काही UV अल्ट्राव्हायोलेट लॅम्प्स असतात ते सुद्धा कशासाठी वापरले जातात सर्जिकल म्हणजे सर्जरी करताना जे काही अल्ट्राव्हायोलेट लॅम्प्स आहेत हे अल्ट्राव्हायोलेट लॅम्प्समध्ये जी लाईट असते ती अल्ट्राव्हायोलेट लाईट असते. सुटेबल डोसेस ऑफ अल्ट्राव्हायोलेट रे कॉजेस द बॉडी टू प्रोड्यूस व्हिटॅमिन D. म्हणजे काही सुटेबल प्रमाणात जर तुम्ही अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन आपल्या बॉडीवरती इन्सर्ट केले तर आपल्याला व्हिटॅमिन D काय होतं प्रोव्हाइड केलं जातं. अल्ट्राव्हायोलेट रेज आर एम्प्लॉयड इन UV थेरपी. अल्ट्राव्हायोलेट
रे ह्या यू व्ही थेरपीमध्ये वापरल्या जातात किंवा यू व्ही फोटो इलेक्ट्रिक स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये वापरले जातात. बार कोडिंग सिस्टीममध्ये, फॉरेन्सिक ॲनालिसिसमध्ये, प्रोटीन ॲनालिसिस, DNA सिक्वेन्सिंग, मेडिकल इमेजिंग ऑफ सेल्स अँड लाईट थेरपी यामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनचा यूज केला जातो. म्हणजे मोस्टली अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन हे मेडिकल फील्डमध्ये जास्त प्रमाणात वापरले जातात. नेक्स्ट 6A 6 नंबरचा एक्सरेज. एक्सरेजचे ॲप्लिकेशन कुठले कुठले आहेत तर टुडे एक्सरे आर इंटिग्रल पार्ट ऑफ दी कंटेम्पररी हॉस्पिटल अँड मेडिकल सेंटर. एक्सरे हा कुठं वापरला जातो? हॉस्पिटल आणि मेडिकल सेंटरमध्ये वापरला जातो. एक्सरे फिल्म्स फोटोग्राफ्स ऑफ पेशंट्स बॉडी इज यूज्ड इन डायग्नोसिस. एक्सरे कुठं वापरला जातो? फिल्म फोटोग्राफ्स अँड पेशंट बॉडी इज यूज्ड इन डायग्नोसिस. फॉर एक्झाम्पल एक्सरे कॅन स्पॉट ब्रोकन बोन्स. म्हणजे ज्या ठिकाणी आपलं हाड एखादं ब्रेक झालेलं असेल तर तो स्पॉट इंडिकेट कोण करतं? एक्सरेने आपण सहज म्हणतो की एक्सरे काढा. कशासाठी एक्सरे काढायचं? तर कुठं एखादं बोन ब्रेक झालं आहे का ते डिटेक्ट करण्यासाठी. इट इज यूज्ड इन एअरपोर्ट सिक्युरिटी टू आयडेंटिफाय हिडन ऑब्जेक्ट इन बॉडी ऑर लंग्स. आपल्या बॉडीमध्ये काही जर एखादं म्हणजे व्हेपन वगैरे लपवलेलं तर नाही आहे ना, हे ऑब्झर्व करण्यासाठी एक्सरे वापरले जातात एअरपोर्ट सिक्युरिटीमध्ये. एक्सरे क्रिस्टलोग्राफी इज ए टेक्निक यूज्ड फॉर डिटरमाइनिंग द ॲटोमॅटिक अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ ए क्रिस्टल. यूजिंग एक्सरे डिफ्रॅक्शन पॅटर्न कलेक्टेड फ्रॉम मेनी अँगल्स अँड द साईज अँड शेप ऑफ क्रिस्टल कॅन बी डिटरमाइंड. म्हणजे क्रिस्टलचा साईज आणि शेप डिटरमाइन करण्यासाठी सुद्धा एक्सरे रेडिएशनचा यूज केला जातो. लास्ट आहे गॅमा रेज. गॅमा रेजचे ॲप्लिकेशन कुठले कुठले आहेत तर गॅमा रे हॅज व्हेरी हाय एनर्जी. गॅमा रेची एनर्जी हाय असते. दे आर हाय एनर्जी मेक्स देम यूजफुल इन फाइंडिंग फॉल्ट्स ड्युरिंग मेटल वर्क सिन्स दे आर पास थ्रू दी मेटल्स. थर्ड application आहे this makes gamma ray applicable in a automobile industries where holes in metal parts cannot be seen with the naked eyes. Fourth application आहे although gamma rays can cause cancer, they are also useful in radiotherapy for the destruction of cancer cell. म्हणजे कॅन्सर सेलला मारण्यासाठी गॅमा रेचा उपयोग होतो. For treatment deep within the body, high energy photons are sent and reach the target tumor without defecting the surrounding tissue. म्हणजे गॅमा रेज हे फक्त कॅन्सरच्या सेलला टार्गेट करतात, ते त्याच्या सराउंडिंगमध्ये असणाऱ्या सेलला अफेक्ट करत नाहीत. गॅमा रे अल्सो ॲक्ट ॲज ए सर्जिकल नाईफ इन सर्जरी. एक्सरेची एक सर्जिकल नाईफ असते, म्हणजे जी सुई असते ना सर्जरीसाठी, त्याच्यामध्ये सुद्धा एक्सरेचा यूज केला जातो. ठीक आहे, हे झाले गॅमा रेचे ॲप्लिकेशन. हे आत्ता आपण जे पाहिले ते 7 स्पेक्ट्रममध्ये, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये असणारे 7 जे रेज किंवा जी लाईट किंवा वेव्ज येतं त्या सर्वांचे ॲप्लिकेशन आपण ह्या लेक्चरमध्ये पाहिले.